ईश्वरी भिसेंना 5.5 तास ताटकळत ठेवलं गेलं असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। रक्तस्रावानंतरही ईश्वरी भिसेंवर उपचार झाले नाहीत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने शस्त्रक्रियेआधी 10 लाख रुपयांची मागणी केली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झालाय। रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद झालेली आहे, यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं। आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहित होती। पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। त्या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी, आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। ते संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना, पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल। त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे। एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात। आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे, त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल। ते 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही, ती जबाबदारी रुग्णालयाची होती। त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे। त्यांनी रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे। रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं, उपचार करणं आवश्यक होतं, असं असताना सुद्धा उपचार केलेला नाहीये आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही। त्याच्यामुळे हा सगळा टपका रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे। याच्यामध्ये जे हलगर्जीपणा झालाय आणि पेशंटचा मृत्यू झालाय, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।